शब्दाला धार सत्याची। मी बाबा कांबळे, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा पंचायत। पिंपरी शहरामध्ये राजभर या रिक्षा चालकांनी 10% कर्ज घेतले होते। हा रिक्षा चालक कर्ज फेडू शकला नाही आणि कर्ज फेडण्यासाठी सावकारांनी जाच केला। यामुळे राजू या रिक्षा चालकांनी आत्महत्या केलेली आहे। राजू राजभर यांच्या आत्महत्या या घटनेमुळे पिंपरी शहरातील सर्व रिक्षा चालकांवरती शोककळा पसरली असून या रिक्षा चालकांच्या कुटुंबाला महाराष्ट्र सरकारने 20 लाख रुपये मदत करावी अशी आमची मागणी आहे। याबरोबरच महाराष्ट्र सरकारने अनेक गोष्टी करण्याची आवश्यकता आहे। आपण पाहिलं असेल की ओला उबेर सारख्या भांडवलदार कंपन्या, ह्या कंपन्या आमच्याकडनं 40% कमिशन घेतात। म्हणजे ज्यावेळेस आम्ही 100 रुपये कमवतो त्यातले 40 रुपये ह्या कंपन्या घेतात। 60 रुपयामध्ये आम्ही आमचा CNG खर्च, आमचा डिझेलचा खर्च आणि हा सगळा खर्च आम्ही कसा भागायचा हा आमच्या समोर प्रश्न आहे। त्याचबरोबर सरकारने एवढे मुक्त परवाना सोडले आहेत। आज पिंपरी शहरामध्ये 40,000 रिक्षा झाल्या। पूर्वी फक्त 5,000 रिक्षा होत्या। एका भाकरीमध्ये 10 तुकडे सरकारने केले। आमच्या पोटाची उपजीविका कशी भागवायची हा आमच्या समोर प्रश्न आहे। याबरोबरच आपल्याला माहिती आहे, कोविडच्या काळामध्ये आमचा पूर्ण रिक्षा व्यवसाय बंद होता। कोविड काळात ज्या लोकांचे हप्ते थकले आहेत त्या लोकांना राष्ट्रीय बँका कर्ज देत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये एखाद्या रिक्षा चालकांचं इंजिन डाऊन झालं, टायर लावायचं असेल तर त्याला सावकाराकडनं कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाहीये। आज रिक्षा चालक कर्जबाजारी होत आहे आणि यामुळे सरकारचे धोरण देखील याला जबाबदार आहेत। माझं म्हणणं असं आहे, तुम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ केलं। आज रिक्षा चालक कर्जबाजारी झाला आहे। 10 ते 20% आज पैसे घेत आहे। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारने रिक्षा चालकांचं देखील सरसकट कर्ज माफ केलं पाहिजे अशी देखील आमची या ठिकाणी मागणी आहे। मी आज या ठिकाणी सरकारकडे या मागण्याची विनंती करतो आणि राजू राजभर यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सर्व गुंडांना ताबडतोब अटक करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।